हॅलो एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये। आपण बीएड सीईडीच्या कंप्लीट सिलेबस वरती एक लेक्चर सीरीज स्टार्ट केलेली आहे। आजचा आपला 16वा लेक्चर आहे आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे इंडियन हिस्ट्री म्हणजेच की भारताचा इतिहास। मित्रांनो, हा बीएड सीईडीचा तिसरा युनिट आहे। या युनिट मध्ये असणाऱ्या सर्व सब टॉपिक्स वरती आपण पूर्णपणे अभ्यास केलेला आहे। आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण या पूर्ण थर्ड टॉपिक वरती 50+ एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत। जे विद्यार्थी बीएड सीईडी ची प्रिपरेशन करत आहात त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बीएड सीईडी ची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अनाउन्समेंट आहे की आम्ही तुमच्यासाठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च करतोय। या कंप्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज। मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा डिस्कस केलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे। फुल सिलेबस नोट्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा हायलाइट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यात सोपं जाईल। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज देण्यात आलेले आहे। टेस्ट सिरीज मुळे काय होईल की तुमचा भरपूर अभ्यास होईल, भरपूर सराव होईल आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेत होईल। तर हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि याची फीस आहे ती फक्त 599 रुपये। मित्रांनो, हा कंप्लीट कोर्स तुम्ही नक्कीच जॉइन करा। जर या कोर्स नुसार तुम्ही जर अभ्यास केला, या कोर्सला तुम्ही जर पूर्णपणे फॉलो केलं तर परीक्षेत 100% तुम्ही पास होईल। विचारलाय की डॅश डॅश या आझाद हिंद सेनेतील महिला अधिकारी होत्या आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे। ॲनी बेंझन, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, क्या सरस्वती आणि प्रीतिलता वडेदार। या 4ही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल की डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन या आझाद हिंद सेनेतील महिला अधिकारी होत्या। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की आझाद हिंद फौजेचे संस्थापक कोण होते। पर्याय दिले खुदीराम बोस, सुभाषचंद्र बोस, मदनलाल दिगरा आणि रासबिहारी बोस। तर या प्रश्नाचं उत्तर येईल की रासबिहारी बोस हे आझाद हिंद फौजेचे संस्थापक होते। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। अशाच प्रकारे पुढचे देखील प्रश्न विचारलेले आहे की डॅश डॅश हा राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड होता। आपण व्यवस्थितपणे लेक्चर मध्ये बघितलेला आहे की जहाल कालखंड व मवाळ कालखंड हे कशा प्रकारे व्यवस्थितपणे स्थित केलेले आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल की 1885 ते 1905 या दरम्यान राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड सुरू झाला होता आणि त्या पुढचा 1905 पासून नंतरचा जहाल कालखंड सुरू झाला होता। तर त्यावरच पुढचा देखील प्रश्न विचारलाय की 1905 पासून राष्ट्रसभेचा कोणता कालखंड सुरू झाला होता। तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल की 1905 पासून राष्ट्रसभेचा जहाल कालखंडात सुरुवात झाली होती। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली। पर्याय आहेत दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, सर सय्यद अहमद खान आणि सरहद्द गांधी। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। प्रश्न विचारलाय की यंग इंडिया हे वृत्तपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले। पर्याय आहे महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गो ग आगरकर। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की यंग इंडिया हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केलं, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय की नवजवान भारत सभेची स्थापना कोणी केली। पर्याय आहे खुदीराम बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, लाला हरदयाळ आणि भगतसिंग। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भगतसिंग यांनी नवजवान भारत सभेची स्थापना केली, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की ब्रिटिशांच्या मदतीने भारताची प्रगती करावी असे डॅश डॅश नेत्याचे मत होते। अतिशय सोपा प्रश्न आहे। आपल्याला सांगायचं आहे की ब्रिटिशांच्या मदतीने भारताची प्रगती करावी असे कोणत्या नेत्याचे मत होते, म्हणजेच की मवाळ नेत्याचे मत होते की जहाल नेत्याचे की गांधीवादी नेत्यांचे की सुधारणावादी नेत्यांचे। तर या 4ही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की ब्रिटिशांच्या मदतीने भारताची प्रगती करावी असे मवाळ नेत्याचे मत होते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की ब्रिटिशांची मदत न घेता आत्मनिर्भरता व जनजागृतीच्या मार्गाचा स्वीकार करावा ही कोणत्या नेत्याची विचारसरणी होती। ही अशी विचारसरणी मवाळ नेत्याची होती की जहाल नेत्याची की गांधीवादी की सुधारणावादी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल की ब्रिटिशांची मदत न घेता आत्मनिर्भरता व जनजागृतीच्या मार्गाचा स्वीकार करावा ही जहाल नेत्यांची विचारसरणी होती, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। त्या पुढील प्रश्न विचारलाय की डॅश डॅश यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडला। पर्याय आहे वल्लभभाई पटेल, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी आणि मदन मोहन मालवीय। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडला आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। प्रश्न विचारलाय की पुनश्च हरिओम हा गाजलेला लेख कोणी लिहिला आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे लोकमान्य टिळक, लाला हरदयाळ, गो ग आगरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पुनश्च हरिओम हा गाजलेला लेख लोकमान्य टिळक यांनी लिहिला, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ।
पुढचा प्रश्न विचारलाय की असहकार आंदोलनाची सुरुवात ही कोणत्या रोजी झाली होती आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे। 5 ऑगस्ट 1942 ला, 1 ऑगस्ट 1920 ला, 8 ऑगस्ट 1942 ला आणि 1 ऑगस्ट 1930 ला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की असहकार आंदोलनाची सुरुवात ही 1 ऑगस्ट 1920 रोजी झाली होती, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोणत्या रोजीपासून झाली आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे। 5 ऑगस्ट 1942, 1 ऑगस्ट 1920, 8 ऑगस्ट 1942 आणि 1 ऑगस्ट 1930। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाली होती। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश या करारास ऐक्य करार म्हणून ओळखतात। पर्याय आहे 1931 चा गांधी आयर्विन करार, 1916 चा लखनौ करार, 1916 चा इंग्रज व शीख करार आणि 1932 चा पुणे करार। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर जाणून घ्या की 1932 चा जो पुणे करार आहे त्याला ऐक्य करार म्हणून ओळखतात, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर ड। पण त्या अगोदर एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांमध्येच हा पुणे करार झाला होता। तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे। आता आपण भारताचा इतिहास म्हणजेच की इंडियन हिस्ट्री हा जो युनिट आहे त्यावरती अजून काही एमसीक्यूज डिस्कस करूया, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत मदत होईल। भारताचा इतिहास म्हणजेच की इंडियन हिस्ट्री या टॉपिक वरती पुढचे प्रश्न दिलेले आहे। तर प्रश्न दिलाय सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला। पर्याय आहे ओरायन, द ऑटोबायोग्राफी अँड अननोन इंडिया, द नेशन इन द मेकिंग आणि वरील सर्व। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी द नेशन इन द मेकिंग हा ग्रंथ लिहिला, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली। पर्याय आहे लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, लाला लजपत राय आणि सरदार पटेल। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लोकमान्य टिळक यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की ओरायन या ग्रंथाचे लेखक कोण आहे। पर्याय आहे मोतीलाल नेहरू, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की ओरायन या ग्रंथाचे लेखक लोकमान्य टिळक आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय क्रिप्स योजना डॅश डॅश साली अस्तित्वात आली। पर्याय आहे 1942, 1932, 1919 आणि 1909। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की क्रिप्स योजना ही 1942 साली अस्तित्वात आली, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की चले जाव आंदोलनाचा कार्यक्रम डॅश डॅश कलमी होता आणि मागील काही लेक्चर मध्येच आपण बघितलं गांधी युगामध्ये दिलेला आहे की चले जाव आंदोलनाचा कार्यक्रम हा 12 कलमी आहे। तर या प्रश्नाचं देखील योग्य उत्तर काय येईल की चले जाव आंदोलनाचा कार्यक्रम हा पूर्णपणे 12 कलमी होता। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलेला आहे की चळवळ करा आणि अखंड चळवळ करा हा संदेश कोणी दिला। पर्याय आहे दादाभाई नौरोजी, मदन मोहन मालवीय, लोकमान्य टिळक आणि लाला लजपत राय। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चळवळ करा आणि अखंड चळवळ करा हा संदेश दादाभाई नौरोजी यांनी दिला, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी गांधीजी डॅश डॅश येथील दंगली शमविण्याच्या कार्यात गुंतले होते। तर पर्याय आहे सुरत, नौखाली, मीरत आणि काश्मीर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी गांधीजी नौखाली येथील दंगली शमविण्याच्या कार्यात गुंतले होते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅशला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली। पर्याय बघा तुर्कस्तानातील खलिफा, वेगळ्या पाकिस्तानची मागणी, इराकमधील खलिफा आणि वरील सर्व। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की तुर्कस्तानातील खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। तुम्हाला जर मुद्दे लक्षात राहिले असतील ना तर तुम्हाला हे प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करता येतात। पुढचा प्रश्न विचारलाय की नेहरू रिपोर्ट डॅश डॅश साली मांडण्यात आला। पर्याय आहे 1941, 1948, 1912 आणि 1928। मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की नेहरू रिपोर्ट हा 1928 साली मांडण्यात आला होता। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। प्रश्न विचारलाय की डॅश डॅश याने दिल्ली येथील दरबारात बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली। पर्याय बघा राणी एलिझाबेथ, विन्स्टन चर्चिल, पंचम जॉर्ज आणि रॅमझे मॅकडोनाल्ड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की पंचम जॉर्ज याने दिल्ली येथील दरबारात बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली होती। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हा खलिता शिक्षण विषयक म्हणून प्रसिद्ध आहे। पर्याय आहे वूड, मोर्ले, मिंटो आणि हेस्टिंग्स।
तर या 4 पर्यायापैकी या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय नंबर अ, कारण की ऊड हा एकमेव खलिता होता जो शिक्षण विषयक म्हणून प्रसिद्ध आहे। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। गुरु गोविंद सिंगांची समाधी कोठे आहे आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे अमृतसर, नांदेड, लुधियाना आणि जोधपूर। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की गुरु गोविंद सिंगांची समाधी नांदेड येथे आहे, म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली। पर्याय आहे स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, पंडित मदन मोहन मालवीय, फिरोज शाह मेहता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीसाठी 16 ऑगस्ट 1946 हा दिवस डॅश डॅश म्हणून घोषित केला आहे आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे पाकिस्तान मुक्ती दिन, फाळणी दिवस, क्रांती दिवस आणि प्रत्यक्ष कृती दिवस। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीसाठी 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिवस म्हणून घोषित केला होता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढील प्रश्न विचारलाय की मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात। पर्याय दिले फिरोज शाह मेहता, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक आणि गोपाल कृष्ण गोखले। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की फिरोज शाह मेहता यांना मुंबईचा सिंह असे म्हटलं जातं। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे झाली। पर्याय आहे कोलकाता, सिंगापूर, टोकियो आणि रोम। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आझाद हिंद सरकारची स्थापना सिंगापूर येथे झाली आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की चलो दिल्ली व जय हिंद या घोषणा डॅश डॅशशी संबंधित आहे। पर्याय दिले आझाद हिंद सेना, भारतीय राष्ट्रीय पक्ष, अभिनव भारत संघटना आणि स्वराज्य पक्ष। तर या ठिकाणी तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की चलो दिल्ली व जय हिंद या घोषणा आझाद हिंद सेनेशी संबंधित आहे। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश यांनी मायकल ओडवायरचा वध करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेतला। तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे भगत सिंग, सरदार उधम सिंग, दामोदर चाफेकर आणि चंद्रशेखर आझाद। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सरदार उधम सिंग यांनी मायकल ओडवायरचा वध करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेतला। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की भारताची गान कोकिळा कोणाला म्हणतात। पर्याय आहे आशा भोसले, बेगम हजरत महल, सरोजिनी नायडू आणि सुरैया पांडुरंग। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारताची गान कोकिळा सरोजिनी नायडू यांना म्हटलं जातं, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश म्हणजे मृतांचे शहर होय। 4 शहरांचे नाव या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला योग्य तो शहर या ठिकाणी निवडायचा आहे। शहरांची नावं अशा प्रकारे दिलीत लोथल, दायमाबाद, हडप्पा आणि मोहनजोदडो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की मोहनजोदडो म्हणजे मृतांचे शहर होय। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की महाभारताचे युद्ध किती दिवस चालले होते। पर्याय आहे 21, 28, 18 आणि 33। तर पर्यायापैकी योग्य उत्तर आहे की महाभारताचे युद्ध हे 18 दिवस चालले होते, म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे। व्यवस्थितपणे वाचा, समजून घ्या आणि मगच प्रश्नाचं उत्तर द्या। पहिली जोडी आहे राष्ट्रीय प्राणी वाघ, दुसरी आहे राष्ट्रीय पक्षी मोर, तिसरी आहे राष्ट्रीय गीत जन गण मन आणि चौथी आहे राष्ट्रीय फूल गुलाब। आता या 4ही पर्यायापैकी पर्याय 1, 2 आणि 3 हे तिन्ही सुद्धा बरोबर आहेत, तर चौथी जी जोडी आहे तर ती चुकीची आहे। तर या ठिकाणी याचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रात किती आऱ्या असतात। पर्याय आहे 12, 28, 24 आणि 48। आता या ठिकाणी बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रामध्ये पूर्णपणे 24 आऱ्या असतात, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढील प्रश्न विचारलाय की भारताच्या राष्ट्रचिन्हात काय आहे। पर्याय दिले 3 वाघ, 3 सिंह, 4 वाघ, 4 सिंह। तर या 4ही पर्यायापैकी या ठिकाणी योग्य उत्तर आहे की भारताच्या राष्ट्रचिन्हामध्ये पूर्णपणे 4 सिंह असतात, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर। पुढचा देखील प्रश्न विचारलाय की भारताचे राष्ट्रीय चिन्ह कशावरून घेतले जाते। पर्याय आहे सांचीचा स्तंभ, सारनाथ स्तंभ, रांची स्तूप आणि यापेक्षा वेगळे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ स्तंभावरून घेतले जाते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण किती आहे। अतिशय सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे, कारण की हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला जातो। तर मित्रांनो राष्ट्रध्वजाचा उंची आणि लांबीचं प्रमाण 2:3 आहे, म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। अशाच पद्धतीने अजून काही MCQ सॉल्व्ह करूया।
प्रश्न दिलेला आहे की डॅश डॅश हे महात्मा गांधींचे आत्मचरित्र होय। या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे, माझे सत्याचे प्रयोग, माझे अनुभवाचे प्रयोग, अनहॅपी इंडिया आणि ओरायन। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधीचे आत्मचरित्र होय। म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश रोजी आणि डॅश डॅश याने महात्मा गांधींची हत्या केली, म्हणजे कोणत्या रोजी आणि कोणी महात्मा गांधींची हत्या केली। तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, 30 जानेवारी 1948 गोपाळ गोडसे, तर 30 जानेवारी 1948 नथुराम गोडसे, 30 जानेवारी 1949 नथुराम गोडसे आणि 2 ऑक्टोबर 1948 नथुराम गोडसे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब, म्हणजेच की 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची हत्या केली। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलेला आहे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॅश डॅश हे पुस्तक लिहिले, म्हणजेच की कोणते पुस्तक लिहिले। तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे, गुड मॉर्निंग इंडिया, द ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी अँड द आर्टिक ऑफ हिंदी वेदाज। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी हे पुस्तक लिहिले, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की शारदा सदनची स्थापना कोणी केली। पर्याय आहे सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, ॲनी बेझंट आणि सरोजिनी नायडू। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हे थिऑसॉफिकल सोसायटीचे संस्थापक होते। पर्याय आहे ॲनी बेझंट, अरुणा आसफ अली, मॅडम ब्लाहोटोस्की आणि राजा राममोहन रॉय। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच की मॅडम ब्लाहोटोस्की हे थिऑसॉफिकल सोसायटीचे संस्थापक होते। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। प्रश्न विचारलाय की जालियनवाला बाग हत्याकांड कोठे झाला आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे, मीरत, चंदीगड, अमृतसर आणि लुधियाना। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की जालियनवाला बाग हत्याकांड हे अमृतसर येथे घडले, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या साली घडले। पर्याय दिले 1927, 1911, 1919, 1901। तर या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे की जालियनवाला बाग हत्याकांड 1919 साली घडले, म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश यास गांधी युगाचा काळ असे म्हटलं जातं। पर्याय आहे 1915 ते 1947, 1905 ते 1920, 1920 ते 1947 आणि शेवटचा पर्याय आहे 1920 ते 1949। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 1920 ते 1947 या दरम्यान असणारा जो युग आहे त्याला गांधी युगाचा काळ असे म्हणतात। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की कायदे मंडळात जाऊन सरकारला वेठीस धरावे ही विचारसरणी कोणी मांडली होती। पर्याय आहे राष्ट्रीय काँग्रेस, स्वराज्य पक्ष, मुस्लिम लीग आणि होम रूल लीग। कायदे मंडळात जाऊन सरकारला वेठीस धरावे ही विचारसरणी स्वराज्य पक्षाची होती आणि ही विचारसरणी स्वराज्य पक्ष यांनी मांडली होती, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलेला आहे की डॅश डॅश हे खिलाफत चळवळीचे अध्यक्ष होते। पर्याय आहे बॅरिस्टर जिना, सरहद्द गांधी, मोहम्मद इक्बाल, महात्मा गांधी। आता या 4ही पर्यायापैकी या ठिकाणी योग्य उत्तर आहे की महात्मा गांधी हे खिलाफत चळवळीचे अध्यक्ष होते। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली। पर्याय आहे रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, सत्येंद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चॅटर्जी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली। पुढचा प्रश्न यावरतीच विचारलेला आहे की शांतिनिकेतन कोठे आहे। पर्याय आहे दिल्ली, मद्रास, कोलकाता आणि बराकपूर। तर ह्या 4ही पर्यायापैकी जो शांतिनिकेतन आहे तर तो कोलकाता येथे आहे, म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की गुरुकुलचे संस्थापक कोण होते। पर्याय आहे स्वामी दयानंद, स्वामी श्रद्धानंद, स्वामी विवेकानंद आणि स्वामी परमानंद। तर या 4ही पर्यायापैकी या ठिकाणी योग्य उत्तर आहे की स्वामी श्रद्धानंद हे गुरुकुलचे संस्थापक होते। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न दिलेला आहे की डॅश डॅश यांनी मंजूर महासंघांची स्थापना करून अहमदाबाद गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविले। तर या प्रश्नासाठी पर्याय दिलेले आहे दादाभाई नौरोजी, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले आणि महात्मा गांधी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की महात्मा गांधी यांनी मंजूर महासंघाची स्थापना करून अहमदाबाद गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविले। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड।
पुढचा प्रश्न विचारलाय की जालियनवाला बागेतील सभा डॅश डॅश साठी भरली होती. पर्याय आहे रॉलेट कायद्याचा निषेध करणे, सायमन कमिशनला विरोध करणे, मॅटिग्यू चेम्सफोर्ड योजनेला विरोध करणे, क्रिप्स कमिशनला विरोध करणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की जालियनवाला बागेतील सभा रॉलेट कायद्याचा निषेध करणे यासाठी भरली होती. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की नाउ और नेव्हर या कादंबरीत डॅश डॅश याने प्रथमच पाकिस्तान या शब्दाचा प्रयोग केला. पर्याय आहे बॅरिस्टर जीना, लियाकत अली खान, रहमत अली चौधरी आणि मोहम्मद इक्बाल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की नाउ और नेव्हर या कादंबरीत रहमत अली चौधरी याने प्रथमच पाकिस्तान या शब्दाचा प्रयोग केला. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न बघा की जालियनवाला बागेत गोळीबार करणारा इंग्रज अधिकारी कोण होता. पर्याय आहे कर्नल फायर, जनरल डायर, जनरल ॲडविन आणि ओडवायर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की जालियनवाला बागेत गोळीबार करणारा इंग्रज अधिकारी जनरल डायर हा होता. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न दिलाय की गांधी आयर्विन करार कोणत्या साली झाला. पर्याय आहे 1919, 1928, 1909 आणि 1931. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 1931 मध्ये गांधी आयर्विन करार झाला होता. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न बघा की मिठाचा सत्याग्रह मोडण्यासाठी गांधींनी कोणती पदयात्रा केली. पर्याय आहे साबरमती ते दांडी, दांडी ते साबरमती, दांडी ते संगमनेर आणि मुंबई ते दांडी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की मिठाचा सत्याग्रह मोडण्यासाठी गांधींनी साबरमती ते दांडी ही पदयात्रा केली होती. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 50+ MCQs घेतलेले आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये याच टॉपिकवरती आपण 50+ MCQs घेऊया. याने काय होईल की तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल, सराव होईल आणि याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेत होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.